या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. काल विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खरं तर निधन झालेलं आहे आणि यानंतर अजितदादा अनेकांच्या आठवणी ठेवून गेल्याचं बोललं गेलं. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. तुमचाही दादांशी अगदी जवळचा संबंध आलेला होता. तुम्ही अनेक वेळा त्याच्यावर लिखाणही केलं होतं. काय दादांची आठवण आहे आणि दादाचं असं जाणं काय सांगून गेलं? माझी खरं तर दादांचा म्हणजे पवार कुटुंबाशी जो काही माझा संपर्क आला तो जास्त माझा सुप्रियाताईंचा संबंध आला. आणि दादांची मात्र एक आठवण ही माझ्या मनामध्ये कायमची घर करून गेली आणि एक छाप माझ्यावरती दादा काय आहेत जे मी खूप ऐकलं होतं त्याची एक आठवण मला आवर्जून शेअर करावी वाटते. अत्यंत हृद्य आठवण. तर त्याचं झालं असं की 2012 साली महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणजे आत्ताची जी महात्मा ज्योतिबा फुले योजना आत्ता जी राबवली जाते ती योजना ही मला आठवतं की 29 मे 2012ला राज्यात सुरू झाली. पण त्याच्यासोबत महाराष्ट्र शासनाने असा एक मोठा गोंधळ केला की केंद्राची जी राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही जी अत्यंत यशस्वीपणे सुरू होती ती योजना मात्र शासनाने एका दिवसात बंद करून टाकली. आणि वैजापूरमध्ये आपल्या रुग्णालयामध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर उपचार घेत होते. तर मी लोकसत्ता दैनिकामध्ये याच्यावर मी लेख लिहिला आणि हा लेख लिहून झाल्यावर तेव्हाचे तात्कालीन की मी हे लिहिलं की तुम्ही ही योजना केंद्राचा निधी जो येतोय तो तुम्ही का थांबवताय? दोन्ही योजना तुम्ही सोबत चालू ठेवा. राज्याची पण योजना सुरू ठेवा राजीव गांधी आणि ही पण सुरू ठेवा. आणि मला आठवतं की तेव्हा सुरेश शेट्टी हे काँग्रेसचे आरोग्यमंत्री होते. अत्यंत कार्यक्षम मंत्री. त्यांनी फोन करून मला सांगितलं आणि मी त्यांना विचारलं की सर हे लिहिणं झालं पण याच्यावर काही करायचं असेल आपल्याला तर काय करता येईल? तर मला ते म्हटले की हे अर्थ खात्याचा आणि हा विषय जर तुला खरंच मार्गी लावायचा आहे कारण मला सुरेश शेट्टी म्हटले अमोल माझी पण इच्छा आहे की या दोन्ही योजना आपण चालू ठेवाव्या तर तू एक काम कर मी तुला अपॉइंटमेंट घेऊन देतो तू अजितदादांना भेट ते हे काम नक्की करतील. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटायला जायचं म्हणून मी पण थोडासा कारण मी जस्ट वैजापूरमध्ये प्रॅक्टिसला आलेलो होतो डॉक्टर होतो. तर मी आमचे कुमार केतकर पत्रकार आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही रेफरन्स द्या. त्यांनी मोबाईलवर तेव्हा मेसेज टाकला की असे असे लेखक डॉक्टर येणार आहेत आणि तुम्ही त्यांना भेट द्या. मी पुढच्या दिवशी सकाळी लवकर 9:30 त्यांच्या केबिनला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर मला जे दृश्य दिसलं की अनेक टोपी म्हणजे आपली गांधी टोपी उपरणं हे धोतर असे लोक त्यांच्या केबिनच्या एक वेटिंग रूममध्ये उपमा आणि त्या आपले महाराष्ट्र सरकारचं जी निशाणी असते आपली किंवा भारत सरकारची म्हणजे ती मंत्रालयाच्या याच्यावर एक एम्ब्रॉजमेंट असतं. हे शाही कप असतात ते म्हणजे त्या कपामध्ये चहा पिण्याची मजा एक वेगळी असते कारण तर त्याच्यात चहा पिताना मला लक्षात आलं आणि त्यांची सरबराई ज्या प्रकारे स्टाफ करत होता त्याच्यावरून मला एक लक्षात आलं की किती म्हणजे एखाद्या इतक्या मोठ्या मंत्र्याच्या दारामध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागातली लोकं आणि वेटिंगमध्ये प्रत्येकाला उपमा आणि चहा सर्व केला जात होता. अर्थात मी तेव्हा तो उपमा चहा घेऊन मग मी रांगेत उभा राहिलो. रांगेत उभं राहिल्यावर मला अजून एक त्याची आठवण होती की मी ऑब्झर्व करत होतो दादांसमोर असे 5-6 फोन ठेवलेले होते टेलिफोन होते आणि मागे 7-8 PA उभे होते आणि ते प्रत्येकाला कागद घेऊन ते भेटायचे शेरा मारायचे PAला सांगायचे किंवा स्वतः फोन करायचे. तर मला लक्षात आली त्यांची कामाची शैली. माझ्या 2-3 नंबर पुढे सदाभाऊ खोत आता आमदार ते खूप उशिरा झाले 2020ला झाले असतील तेव्हा ते साधे कार्यकर्ते होते. तर त्यांच्याही अंगावरती असं एक उपरणं आणि आपला शेतकरी संघटनेचा बिल्ला असं ते होते. रांगेत माझं बोलणं पण झालं की मी आनंदी अन्नदातेंचा मुलगा आहे आणि त्या शेतकरी संघटनेत त्या म्हणे की आम्ही ओळखतो असं तसं. ते समोर गेल्यावरती एकदम दादा एकदम अरे साधा काय रे तू इतका तळागाळातला काम करणारा तू नेता तू मुलगा तू कार्यकर्ता तुला एवढंही कळत नाही तू काहीही घेऊन येतो ठीक आहे बघू आपण असं मला एकदम बघितल्यावर मला लक्षात आलं की दादांची स्टाईल जरा मी घाबरलेलो होतो. मग समोर माझा नंबर आल्यावर मी पूर्ण मनात तयारी केली होती काय बोलायचं. मी माझं लोकसत्तेचं कात्रण दाखवलं आणि सांगितलं की दादा मी असं डॉक्टर मी वैजापूरला ग्रामीण भागात मी प्रॅक्टिस करणारा ह्या 2 योजना आहेत आणि या केंद्राची योजना वेगळा निधी वेगळा येतो
महाराष्ट्राची योजना सोडून ही योजना आपण बंद करणं चूक आहे. तर ते पटकन बोलले, डॉक्टर हा निर्णय हे पॉलिसी डिसिजन आहे, हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं, त्याच्यामुळे माझ्याकडे तुम्ही काही वेळ घालवू नका, तुम्ही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटा. मी हिम्मत करून म्हटलं की सर दादा तुम्हाला काही रेफरन्स देता येईल का? तर ते एकदम असे खेकसून माझ्यावर म्हणाले, आता ते पण मीच करू का? आणि मला म्हटले मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना पटकन फोन लावा. इंटरकॉमवर फोन करून ते माझ्यासमोर बोलले. एक वैजापूरचे डॉक्टर आले, त्यांनी लोकसत्तेमध्ये एडिट पेजवरती लेख लिहिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या 2 योजना सोबत चालू ठेवा, काय आहे ते बघा, माननीय मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घालून द्या, आणि मला वाटतं ते सांगतायत ते योग्य आहे, बघा. ठेवला आणि मला म्हटले, चेहरा तसाच मक्क, खुश असं म्हटले. मी हात जोडले आणि मी तिथून बाहेर पडलो. पण म्हणजे ज्या तडफेने, म्हणजे ते असं अंगावर एकदम खेकसून किंवा असं ते रागात बोलायचे, पण मला ते कळलं की दादांचा राग काय असतो. तो राग नाही, मला वाटतं की ते कामाचं ॲग्रेशन होतं त्यांचं. त्यांना इतका पटापट फडशा पाडायचा असायचा आणि ते अगदी स्पष्टपणे सांगायचे की बऱ्याच जणांना मी बोलताना झापताना, पण मला वाटतं की ते झापणं नव्हतं, ते त्याच्यामागे एक विकासाचं स्वप्न, अशा म्हणजे एक वेगळं प्रेम मला त्या सगळ्या वातावरणात याच्यात दिसलं. बरं, खरं तर त्यांचा म्हणजे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या हातातले खरं तर काही फोटोज आत्ता समोर आले, तर ते कागदही पडलेत. कुठल्या तरी कामासाठीच खरं तर ते बारामतीला येत होते. अशा या इतक्या मोठ्या नेत्याचं अशा पद्धतीनं निधन होणं, काय भावना? इतकी दुःखदायक, म्हणजे मला वाटतं की ती कालची सकाळ ही महाराष्ट्राची आत्तापर्यंतची सगळ्यात दुःखदायक सकाळ ही अवतरली. आणि मी आजही मी लिहिलं आहे, पोस्ट लिहिली आहे की म्हणजे मला हा प्रश्न पडतो आणि मला वाटतं की आई तुळजाभवानीच्या चरणी आपण ही प्रार्थना करूया की अगदी तुम्ही 1970 पासून बघितलं तर डॉक्टर श्रीकांत जिचकार, त्याच्यानंतर प्रमोद महाजन, त्याच्यानंतर RR आबा, त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे, अगदी मला वाटतं की त्या विलासराव देशमुख, आणि अगदी आत्ताचे माझे अगदी जवळचे ओळखीचे जे होते किंवा मला खूप मदत केली असे राजीव सातव, ह्या सगळ्या नेत्यांची फळी जर तुम्ही बघितली, आणि आत्ता अजितदादा, म्हणजे दुर्दैवाने तेही नाव आता त्याच्यात जोडलं गेलं, तर मला वाटतं की महाराष्ट्राला हा असा काय आपल्याला शाप मिळाला आहे आपल्या राज्याला, की जे नेते हे महाराष्ट्राचं भवितव्य होणार होते किंवा ज्यांच्यामुळे महाराष्ट्र हे वेगळ्या प्रकारचं राज्य म्हणून पुढे येणार होतं, त्यांचं राजकारण हे ऐन भरात येतं आणि असं वाटतं आपल्याला की आता कुठे पहाट होते आहे आणि काळरात्र सुरू होते. आणि आजही आपल्याला आपण बघितलं तर केंद्रामध्ये आपल्याला महाराष्ट्राला जसे बाकीचे राज्य आहेत, UP, बिहार, अगदी आता गुजरात गेली 10 वर्ष, असं आपल्याला केंद्रामध्येही असा चेहरा जो देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकेल किंवा राज्याचंही प्रभावीपणे एक तुम्ही दबावतंत्र म्हणा किंवा काही म्हणा ते वापरून राज्याला आपल्याला काहीतरी मिळवून देईल, असे सगळे चेहरे हे अकाली त्यांनी सगळ्यांनी आणि अपघाती अगदी दुर्दैवी पद्धतीने मला वाटतं त्यांनी एक्झिट घेतली. आणि याच्यामध्ये हे नाव जे अजितदादांचं जोडलं गेलं हे कधी स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं, कारण इतक्या वेगाने, वाऱ्याच्या वेगाने काम करणारा माणूस आणि तो वाऱ्यातच असा विलीन होऊन जावा, हे मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत दुःखदायक ही घटना आहे. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर मागच्या काही काळांमध्ये तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढणार असल्याचं बोललं गेलं होतं आणि तुम्ही राष्ट्रवादीकडून खरं तर लढणार गेला होता असं बोललं गेलं होतं. मी काल एक नेत्यांशी सहज बोललो तर ते म्हणाले की अमोल अण्णादात्यांची एक इच्छा होती की मी मुंबईला येणार नाही, दादा आपल्या वैजापूरसाठी आणि आपल्या जनतेसाठी इथं आले पाहिजे. खरंच ती आठवण खरी होती का आणि काय घडलं होतं नेमकं? तुम्ही म्हणजे माझ्या अंगावरती अगदी म्हणजे एक शहारे उभे राहिले बरं का हे, कारण इथेच आमची चर्चा सगळी चव्हाण घरी आले होते. सतीश चव्हाण साहेब आमच्या घरी येऊन गेले आणि म्हणजे यात काही लपवण्यासारखं आता काही नाही आहे की मी शिऊर गटामधून, अख्ख्या वैजापूरला माहिती आहे, शिऊर गटातून मी 3 ते 4 महिने मी जिल्हा परिषदेची तयारी करत होतो, पण काही अगदी संशयास्पदरित्या माझं नावच यादीतून हे गायब होऊन गेलं. सरळ मी ग्रामीणमध्ये माझं जे फुलेवाडीत माझा निवास असताना ते नाव हे थेट नगरपालिकेच्या यादीमध्ये मला नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसलं. तर मी जे राजकीय पर्याय माझ्यासमोर उभं राहण्यासाठी होते त्याच्यामध्ये सगळ्यात जो प्रॉमिसिंग पर्याय आपण म्हणतो की सगळ्यात प्रॉमिसिंग अल्टरनेटिव्ह मी जे ठेवलं होतं ते अजितदादा राष्ट्रवादीचंच होतं. याच्यामध्ये मी काही म्हणजे खोटं नाही आहे.
आणि सतीश चव्हाण साहेबांशी माझी चर्चाही झाली होती आणि मोर दॅन एनिथिंग म्हणजे ते प्रवेश कसा व्हावा, काय व्हावा, याच्यापेक्षा मला फक्त एक इच्छा माझी अशी होत होती की कुठलाही म्हणजे अजितदादा शेवटचे जे वैजापूर तालुक्यामध्ये त्यांची सभा झाली ती मला असं वाटतं की म्हणजे 10-15 वर्ष झाले असतील, मला वाटतं 2000 नाही मध्यंतरी पंकज ठोंबरे जेव्हा पक्षावर आले होते, याला आले होते आणि कदाचित. त्याचा जोडून असा प्रश्न विचारतो की फेब्रुवारीत सभा झाली होती आणि असं बोललं गेलं होतं की आत्ताच 2 फेब्रुवारीला त्यांची सभा आहे, ती एक आठवण खरं ती तर पण हो. आणि मला एक असं वाटत होतं की कुठलाही मोठा नेता जर वैजापूरमध्ये आला तर त्याला आपल्याला इथले प्रश्न, इथली परिस्थिती ही वेगळ्या प्रकारे समजून सांगता येईल, कारण या लोकांच्या प्रेझेन्समध्येच एक वेगळी जादू असते. म्हणजे त्यांचे पाय वैजापूरला लागल्यावर जे व्हायब्रेशन्स येतात त्याच्यामध्ये एक वेगळं एक ऑरा असतो असं मला वाटतं. म्हणून म्हणजे मुंबईला म्हणजे मग नंतर आमचं सुरू होतं की ठीक आहे, घाई गडबड, कारण इतके व्यस्त नेते आले नाही तर कदाचित मुंबईलाही प्रवेश आपण करू, हे मी एक पर्याय हे दिले होते. म्हणजे असं काही, पण मला वाटत होतं की वैजापूरमध्ये दादांनी यावं आणि मला दादांसारखा म्हणजे मला त्या पक्षाकडे जे आकर्षित होण्याचं कारण म्हणजे सतीश चव्हाण आणि दादांसारखं एक नेतृत्व पुढे मला असं वाटतं की सगळ्यात प्रॉमिसिंग चेहरा राजकारणातला, राज्यातला मला दिसत होता तो. पण मला अत्यंत दुःख आहे आणि मला वाटत होतं की येणाऱ्या काळात जर काही असा म्हणजे ही राजकीय भेट अशा प्रकारे जर दादांची होऊ शकली असती तर खूपच तो आनंदाचा क्षण मुकलो. मला वाटतं की ती इच्छा आज अपूर्ण राहिली की एक इतक्या मोठ्या नेतृत्वाच्या संपर्कात येऊन त्यांच्या सावलीमध्ये आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी काम करायला मिळेल, तर मला वाटतं ती भेट आता म्हणजे होणारच नाही, याचं खूपच दुःख आहे. आपण बघितलं की अमोल अण्णादत्ते यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. खरं तर अजितदादांची भेट होणार होती, आपल्या शहरात ते येणार होते, मात्र ती एक शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, याचा खेदही त्यांना वाटला, याचा खरं तर मनातून दुःखही त्यांना प्रचंड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर अजितदादा गेले, मात्र अनेक आठवणी सोडून गेले असं बोलल्या गेलं आणि तीच आठवण खरंच तर आत्ताच अण्णादाते सरांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.